नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा MH TV चॅनलवरती स्वागत आहे। तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आगामी काळात होणारी विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे, त्यामुळे या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी जोरात सुरू केली। पराडा विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीत पालकमंत्री तानाजी सावंत विरुद्ध माजी आमदार राहुल मोटे अशी लढत होण्याची दाट शक्यता। त्यामुळे शिवसेना, शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाने निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली। पालकमंत्री सावंत यांनी निवडणुकी होण्यापूर्वीच तालुक्यातील 3 माजी आमदाराच्या जवळच्या कार्यकर्त्यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिला आहे। आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी शिवसेनेच्या शिंदे गट बूथ प्रमुख व कार्यकर्ते मेळावे आयोजित करण्यात आले। यामध्ये विरोधकांकडे मेळावे गोळा करण्यास सुरुवात केली, ते सुद्धा चित्र बघायला मिळालं। तालुक्यातील 3ही माजी आमदारांचे समर्थक कार्यकर्त्यांचा प्रवेश शनिवारी पालकमंत्री तानाजी यांच्या उपस्थितीत झाला। एका वेळीची माजी आमदार राहुल मोटे यांचे समर्थक माजी नगर अध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी माजी नगरसेवक समर्थकांसह पालकमंत्री डॉक्टर सावंत यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। याच्या मेळाव्यात भाजप शिवसेनेचा उभाटा काही कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला। यावेळी मेळाव्यात बोलताना डॉक्टर सावंत म्हणाले की विकास कामावर बोलायचं विरोधकांकडे मुद्देच नाहीत। मतदारसंघातील विकासाची चर्चा करायला आपण कधी पण तयार आहोत। तर मतदारसंघात शेकडो कोटी रुपयाचे विकास कामे झाली, रस्ते दाखवले, MIDMTचे प्रश्न मार्गी लावले आणि मराठवाड्याचे हक्काचे पाणी देखील आम्हीच आणणार, असं देखील त्यांनी म्हणाले। गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पालकमंत्री डॉक्टर सावंत यांनी काँग्रेसची मतबार नेते मंडळी सोबत घेतली। यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे, शिवसेनेचे आमदार ज्ञानेश्वर पाटील, भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सुद्धा त्याच्यात समावेश होता। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।